मैंदाच्या कौशल्याना जागविणारा शो, जागविणारा शो. ओके. विविध व्यक्तिमत्वांच्या जीवनाचा प्रवास, श्रवणीय अनुभवांची असे माहिती खास. सगळ्यांना हा टॉक शो असे सजग बनवणारा, विजन विस्डमच्या अगदी जवळ नेणारा. माइंडाच्या कौशल्यांना जागविणारा शो, माइंडफुल हा टॉक शो, माइंडफुल हा टॉक शो, माइंडफुल हा टॉक शो. रॉक क्लाइम्बिंग आयुष्यामध्ये फारच इम्पॉर्टंट आहे. याचा अर्थ तुम्ही जे सगळं सांगताय एक 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 त्याच्यामधनं मला असं लक्षात आलंय की व्यक्तीला आयुष्यामध्ये खूप पेशन्स ठेवावा लागतो वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी. तर तो तिला जर यायला पाहिजे असेल तर तिने गेलं पाहिजे ऍक्च्युली निसर्गात जास्त. तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल? निसर्गात तुम्ही जर कुठलीही गोष्ट कुठलाही तुम्ही कोर्स घ्या किंवा काहीही हम्म. करा, तर हम्म. तो फक्त तुम्हाला एक बेसिक गोष्टी शिकवल्या जातात. हम्म. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचा सराव किती करता, किती प्रॅक्टिस करता, तुम्ही त्याला टच किती राहता. हम्म. तर जेवढा तुम्ही त्याला टच राहाल तेव्हा तुम्ही त्याला युजफुल होता. बरोबर आहे. आणि जास्त तुम्ही टच मध्ये राहिलात की मग काय होतं, एक वेळ अशी येते की आपण जास्त एक्सपर्ट बनतो. बरोबर. आणि आता जे आपण रॉक क्लाइम्बिंग वगैरे केले, हो. तर त्याच्यामध्ये हे बोल्डर रिंग आहे हम्म. की त्याच्या मागे माणूस स्पॉट करणारा लागतो. हो. ते एक्सपर्ट माणूस संगती पाहिजे. आणि बरोबर. कुठलाही एक्सपर्ट माणसाशिवाय रॉक क्लाइम्बिंग किंवा कुठलाही स्पोर्ट्स तुम्ही करू नका. जेणेकरून बरोबर. त्यातले बारकावे आपल्याला माहिती पाहिजेत की करेक्ट. आपल्याला धोका नाही झाला पाहिजे. करेक्ट. कारण दिसायला जेवढं चांगलं वाटतं तेवढंच ते थोडं डिफिकल्ट पण आहे रिस्की पण आहे. आणि थोडं रिस्क पण आहे. पण बरोबर. रिस्क घ्या, पण ती हा. कशी कॅल्क्युलेशन करून रिस्क घ्या. हा. करेक्ट. आणि त्याच्याबरोबर तुमचे जे मार्गदर्शक आहेत किंवा जे कोच आहेत किंवा ट्रेनर आहेत, तर ते एक्सपर्ट लोक तुमच्या बरोबर असले गरजेची गोष्ट आहे. आणि बरोबर आहे. त्यांनी जे सांगतात तर ते तुम्ही कंटिन्युएशन ते फॉलो केले पाहिजे. बरोबर. कॉन्फिडन्सली ते फॉलो केले पाहिजे. कारण एखादा एक्सपर्ट असतो तर तो कित्येक वर्ष त्याच्यावरती मेहनत करतो आणि तो नंतर मग दुसऱ्यांना देत असतो. बरोबर. अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण कधी कोणाकडून काही घेताना करताना तर थोडं कॉन्फिडन्स आपला पाहिजे आणि विश्वास ठेवून विश्वास माणसांवरती ते ठेवला पाहिजे. सातत्याने जर तुम्ही करत राहिला तर कुठलीही गोष्ट जगातली अशक्य नाहीये. खरंय. खरंय. नाहीये. अगदी बरोबर आहे. तर महादेवजी मला असं पण तुमच्याकडनं जाणून घ्यायचं होतं की तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणता एखादा कठीण प्रसंग कधी घडला असेल? प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये आपलं आयुष्य म्हणजेच कठीण प्रसंग आणि चांगले प्रसंग असे असतात. तर तुमच्या आयुष्यामध्ये जर असा कधी कठीण प्रसंग घडला असेल तर त्यावेळेला तुम्हाला निसर्गाने काय दिलं? म्हणजे तुम्ही तेव्हा असं काही केलं का की ज्याच्यामुळे परत तुम्ही माउंटेनिअरिंगसाठी गेलात आणि तिथे तुम्हाला काही शांतता अनुभवता आली आणि त्याचा तुम्हाला परत तुमच्या आयुष्यामध्ये उपयोग झाला. असं काही झालंय का आयुष्यामध्ये तुमच्या याच्यापूर्वी? निसर्गामध्ये गेल्यानंतर एक तर पहिली गोष्ट व्यसनांपासून दूर राहावं लागलं. म्हणजे जर आपण चांगल्या गोष्टी करायच्या तर काही गोष्टी आपल्याला सोडाव्याच लागतात. बरोबर. काही सोडल्याशिवाय आपल्याला चांगल्या गोष्टी मिळतच नाही. करेक्ट. तर त्याच्यामुळे बाकी सगळे जे व्यसन आहेत आणि जे आमचे फील्ड मधले आमचे जे गुरुजन आहेत त्यांनी सगळ्यांनी पहिल्यापासून हे केलं की नो स्मोकिंग, नो ड्रिंकिंग, बाकी सगळे तंबाखू व्यसन वगैरे हे करू नये. कारण ह्या जर गोष्टी केल्या तर तुम्हाला लंग्स कॅपॅसिटीवर परिणाम होतो, दम लागतो. निसर्गात जायचं तर तुम्ही ते राहिलं पाहिजे. करेक्ट. शिवाय फायदा असा झाला की गेल्या 25 वर्षामध्ये मी कधीही प्लॅस्टिकच्या बॅग्स कुठल्या दुकानातून घेत नाही. एक छोटीशी बॅग असते त्याच्यामध्ये सामान घेतो आणि क्या बात आहे. अनासक मी शक्यतो टाळतो. आज 25 वर्षामध्ये जर रोज दिवसाच्या 5 बॅग गेल्या तर आज किती झाले का? बरोबर आहे. प्रत्येकाने जर असं हे केलं तर चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टींचं हे झालं आणि निसर्गात राहिल्यामुळे आज मी
आज ह्या वयाला असतानाही हां. की फिट आहे. हो. शारीरिक दृष्ट्या म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा. निसर्ग आणि आरोग्य निसर्ग आणि ह्यांचा खूपच आरोग्याचे जवळचा भरपूर संबंध आहे. जवळचाच आहे. हं. आणि हल्ली तर डॉक्टर्स वगैरे हे सांगतात की तुम्ही एक दिवस कुठेतरी सहलीला जा, एखाद्या किल्ल्यावर जा, एखाद्या हं. ट्रेकला जा. बरोबर. आणि मोठे आपले सगळे जेवढे पण डॉक्टर्स आहेत किंवा हं. हॉस्पिटल्स आहेत, तर त्या लोकांचे ट्रेकिंगचे ग्रुप आहेत. हो. ते स्वतः जातात आणि बाकीच्यांना पण हे करतात. हं. म्हणजे डॉक्टर लोकांचे ग्रुप्स आहेत, वकील लोकांचे आहेत. हो ना. नंतर सगळे कंपनीज आहेत, मोठमोठ्या कंपनीजमधून हे केलं जातं. शिवाय हं. गव्हर्नमेंट्समध्ये जी माणसं कामं करतात, हो. त्यांना ऑन ड्युटी सॅलरी सुद्धा आहे. जे अच्छा. हिमालयात मोहिमेला जातात. अरे वाह! हां, तर मग ते गव्हर्नमेंटमध्ये पोलीस खात्यात असू द्या, आर्मीत असू हं. द्या, नेव्हीत असू द्या किंवा अन्य कुठल्याही पोलीस गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये आहेत. हं. तर त्यांना ऑन ड्युटी सॅलरी सुद्धा दिली जाते. अरे वाह! त्याच्यामध्ये गिर्यारोहण जे IMFचं जे मेन सेंटर आहे, हो, हो. तर त्या सेंटरनी तसं हे केलेलं आहे, की बाबा जे गव्हर्नमेंटची जसा माणसं आहेत जी-आर त्यांना निघालाय. जी-आर वगैरे निघालेला म्हणजे जसं जुना विपश्यनाला 10 दिवस सुट्टी टाकून 10 जाता येतं जाता सरकारी येतात तसं अधिकाऱ्याला, तसं. तसं गिर्यारोहणासाठी सुद्धा त्यांना सुट्टी ऑफिशियली रजा ऑफिशियली घेऊन जाता येतं. घेऊन जातात. खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलीत आपण. आणि आणि निसर्ग हे जसं तुम्हाला तुम्ही जसं म्हणताय, की शांतता देतं किंवा आपलं आरोग्य सुदृढ होतं. तर निसर्ग हे मेडिसिनचं पण काम करतं. मेडिसिनचं काम करतात. त्याच्यामध्ये काय होतं, की हं. आपल्याला रोजच्या रहदारीच्या जीवनातून आपण बाहेर जातो. हो. तेव्हा सर्व आपण म्हणजे आपल्या चिंता, टेन्शन्स या हं. सगळ्या गोष्टी आपण कामातले व्याप, घरातले कौटुंबिक व्याप सगळे आपण घरी ठेवून जातो. हां. तेव्हा आपण ज्या निसर्ग दिला, की फक्त निसर्ग आणि आपण असतो. म्हणजे निसर्ग हे एक मेडिसिनचं पण काम करतं आपल्या आयुष्यामध्ये, असं तुम्हाला म्हणायचंय. हां, तर हां. निसर्गामध्ये आपण गेल्यानंतर काय होतं, की आपल्या रोजच्या रहदारीच्या जीवनामध्ये आपण सगळं व्याप वगैरे विसरून हो. जेव्हा निसर्गामध्ये एखाद्या किल्ल्यावर वगैरे जातो, हं, हं. तेव्हा तिथे प्रदूषणरहित ऑक्सिजन मिळतो. हो. आणि तिकडची जी विविध कला आहे, की हं, समजा हं. निसर्गातील वनस्पती म्हणा, झाडं म्हणा, हं. प्राणी म्हणा, तर ते आपल्याला तिथं अनुभव घेता येतो. त्यांचे हो. वेगवेगळे पक्ष्यांचे आवाज वगैरे हो, येतात. हो, हो. आणि निसर्ग आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवतो, की आपण कसं हो. व्यवस्थित जावं, कसं हे करावं. आपल्याला तिथून परत यायचं, परतीचा पण आपल्याला प्रवास करायचा हो. असतो. आणि तिथे असणारे आपले जे मित्र असतात, तर हं. मित्रांमध्ये हे आपण आपले जे नातेवाईक असतात त्याच्यापेक्षा हे आपले जीवाभावाचे जे जोडलेले नाते असतात, हो. ते आयुष्यामध्ये भरपूर महत्त्वाचे असतात. बरोबर. निसर्गाबरोबर माणूस पण मित्र तिथे मिळतात. हं. माणूस पण चांगल्यापैकी मित्र चांगले मिळतात. मिळतात. माणूस पण एक वेगळी रिलेशन्स डेव्हलप रिलेशन होतात. डेव्हलप होतात चांगले. बरोबर. आणि आपल्याला एकतर मुळात निसर्गामध्ये जायचं म्हणलं तर आपल्याला सेल फोन्स बाजूला ठेवूनच जावं लागतं. सगळं सगळं. म्हणजे ऑटोमॅटिकली डिजिटल डिटॉक्स व्हावं लागतं, नाही का? आणि तुम्ही जे सांगताय ते इतकं महत्वाचं आहे महादेवजी. म्हणजे या मला असं वाटतं तरुण पिढीसाठी खूप महत्वाचं आहे. तुमचे मला रॉक क्लाइम्बिंगच्या संदर्भामधले काही अविस्मरणीय असे काही आठवणी तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता का? अविस्मरणीय आठवणींमध्ये हं, हं. मी आजपर्यंत लहान मुलांपासून ते पार अगदी मोठ्या लोकांपर्यंत हो. सगळ्यांना 6 शिबिरांमध्ये गेलोय. त्यांना प्रशिक्षण दिलंय किंवा अच्छा. सगळ्या गोष्टींना हे केलंय. हं, हं. तर त्याच्यावेळेस प्रत्येक वेळेस त्यांना हे सांगितलं, की तुम्ही रिस्क घ्या किंवा काही करा, हं. पण एक्सपर्ट लोकांबरोबर करा. हां. अर्धवट ज्ञानाने कुठलीही गोष्ट करू नका, जेणेकरून आपला जीव आणि आपल्या कुटुंबियांचा जीव किंवा आपल्या हां. असणाऱ्या टीम मेंबरचा जीव. कारण हं. आपण जेव्हा एखाद्या किल्ल्यावर जातो किंवा एखाद्या मोहिमेवर जातो किंवा हं. एखाद्या रॉक क्लाइम्बिंगला जातो, त्यावेळेस एक चूक जर झाली, तर आपल्या पूर्ण त्या टीमला किंवा पूर्ण संघाला त्याचा परिणाम भोगावे लागतात. बरोबर. आणि गिर्यारोहणामध्ये असं आहे, की एक चुकीला क्षमा नाहीये. बरोबर. खालती ग्राउंडवरती काही झालं तरी चालू शकतं. हो. बोलण्यामध्ये कमी जास्त झालं चालेल, पण रॉक क्लाइम्बिंगमध्ये थोडं जरी चूक झाली तरी ते स्वतःच्या जीवाला आणि आपल्या टीमला, टीमला तर ते आपण सगळं बारकाईने सगळ्यांचा विचार करून करायला पाहिजे. करायला पाहिजे. हं. आणि आजच्या यंग जनरेशननी तर खरोखर एखाद्या किल्ल्यावर जाताना वगैरे हं. ते जे रूल्स आहेत, हां. जे जुन्या लोकांनी बनवलेत हो. किंवा निसर्गामध्ये आपण जातोय, हां. तर आपण तिथे फुल क्लोथिंग वापरलं पाहिजे. व्यवस्थित शूज ठेवले पाहिजेत. बरोबर. व्यवस्थित डोकं कव्हर केलं पाहिजे. आपण घरी कसंही वापरू, हां. पण तिकडे गेल्यानंतर आपण डोक्याला कव्हर ठेवणं हां, गरजेची हां, गोष्ट आहे. हां, आणि हां. निसर्गामध्ये जे कोणी आपल्याबरोबर असणारे हं. एक्सपर्ट आहेत किंवा ट्रेनर आहेत किंवा आपले शिक्षक असतील किंवा हं. टीचर असेल किंवा अन्य कोणी असतील, तर ते जे रूल्स सांगतात ते हो. आपल्या भल्यासाठी असतात. हो. तर ते हो. फॉलो केले पाहिजे. जर फॉलो नाही केले, तर परिणाम स्वतःला भोगावे लागतात. बरोबर आहे. खरंय. पण त्याच्यामुळं मग तुम्ही जे सांगता ते स्वतःला
इतकं महत्वाचं आहे की डोकं झाकून ठेवणं किंवा शरीर ते अटायर घालणं त्या पद्धतीने, ते शूज, ते सगळं फॉलो केलं पाहिजे, रूल्स फॉलो केले पाहिजेत रूल्स केले बेसिकली. पाहिजे. मॅक्झिमम ऍक्सिडेंट्स कशामुळे होतात बरं रॉक क्लाइम्बिंग करताना? एक्सपर्ट जे क्लाइंबर असतात हम्म. त्यांच्या ॲक्सिडेंटचं प्रमाण फार कमी आहे. हा. कारण तो त्याच्यामध्ये सगळं काळजी घेऊन सगळं व्यवस्थित इक्विपमेंट व्यवस्थित सगळं करून तो करतो. पण जे म्हणतात ना की काही थोडंफार शिक्षण घेतल्यानंतर हम्म. ते करायला जातात आणि हम्म. त्याच्यामध्ये काय होतं की जे आपल्या लोकांनी शिकवलं किंवा सांगितलंय राईट. तर त्याच्यातल्या जर आपल्याकडून कुठं चुका झाल्या हम्म. तर थोडे दुर्घटनाचे हे होतात. बरोबर आहे. किंवा काही लोकांचं कसं थोडं कॉन्फिडन्स लेवल वाढते की थोडं काही क्लाइम्बिंग केलं हम्म. की मी आता चांगला एक्सपर्ट झालोय. हो. मग तो एक्सपर्टकडे ध्यान देताना मग तो बेसिक गोष्टी असतात त्या जर थोड्या कमी झाल्या की मग हम्म. तो थोडा बॅलन्स बिघडतो. जाऊ बॅलन्स शकतो. बिघडला की मग त्या दोषगैरी होतात. हो. त्याच्यामुळं कधीही क्लाइम्बिंग करताना आपल्या पार्टनरला एक दुसऱ्याने चेक करणं गरजेची गोष्ट आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे. महत्वाची गोष्ट आहे की कारण कधीही आपण हार्नेस लावताना किंवा इक्विपमेंट लावताना काही चुका होत शेवटी माणूस आहे. माणूस आहे. तर बरोबर. त्याच्यातून जर काही होऊ नये म्हणून आपण पार्टनरने चेक केलं कारण आपल्या हम्म. डोळ्यापेक्षा त्यांचे डोळे बघणाऱ्यांचे डोळे हे नेहमी चांगल्यापैकी असतात हो. की तर ते लक्ष देऊन मग चेक करतात किंवा काही हम्म. आहे का आणि त्याच्यामध्ये काही हे वावगं नाहीये की आपल्या वावगं नाही. मित्रांनी आपल्याला चेक करणं काहीच नाही. करेक्ट. आणि आम्ही स्वतः जेव्हा शिकलो गेलो तेव्हा आमचे गुरुजनांनी हेच सांगितलं की कोणी असू द्या जगातला अगदी मोठ्यातला मोठा क्लाइंबर जरी आला तरी तुम्ही त्याला पार्टनरला चेक करायची इम्पॉर्टंट गोष्ट आणि ते तुम्ही केलं पाहिजे. बरोबर. जर काही झालं नंतर मग सॉरी म्हणण्यात काही अर्थ नसतो. बरोबर. बरोबर. त्याच्यामुळे ते चेक करूनच करण्याची गोष्ट. बरोबर. आणि काही नवीन पिढी जी करतात की थोडंफार ज्ञानाने करायला जातात तर मग कुठे दुर्घटना झाली की मग ते काय होतं की पूर्ण फील्डचं नाव बदनाम होतं. बरोबर ते आहे. गिर्यारोहकाचं झालं. आणि हा मीडिया सोर्स एकदम वेगळा. त्यांना हे माहिती नसतं की तो ट्रेकिंग करणारा माणूस आहे किती तो एक्सपर्ट होता. बरोबर आहे. आता काही जण बऱ्याच वेळा काय होतं कॅमेरामॅन असतात. हो. तर ते कॅमेरामॅनला पण आम्ही जेव्हा घेऊन जातो किंवा रॉक क्लाइम्बिंगला नेतो तर तेव्हा त्यांची पण सेफ्टी प्रिकॉशन हो. घेतली गेली पाहिजे. खरंय. खरंय. अगदी म्हणजे आपल्यात जो सुरुवातीच्या माणसापासून शेवटच्या माणसांचा हो. त्याला व्यवस्थित हार्नेस किंवा सेल्फ वगैरे देऊन त्याला बरोबर आहे. व्यवस्थित अटॅच केले पाहिजे. पाहिजे. आणि आता हल्ली मोबाईल्समुळे फोटो काढण्यामध्ये बरेच जण जातात. खरंय. तर माझ्या सेल्फी बोलण्याचा म्हणजे काढण्यामध्ये. हेतू तोच होता की सेल्फी काढणे हम्म. ह्याच्यामध्ये बरेचसे ऍक्सिडेंट्स बरेच होतात. जण accident. आणि दुसरं म्हणजे जेव्हा चढत असतो आपण तेव्हा मॅक्झिमम रॉक क्लाइम्बिंग मध्ये बेसिकली मधमाशांचं प्रमाण खूप असतं अशा ठिकाणी. तर तेव्हा काय प्रिकॉशन घेतली पाहिजे? म्हणजे मुलं नेमकं तिथे गडबड करतात, म्हणजे काही जण घाबरतात आणि त्याच्यामुळे मग ऍक्सिडेंट्स होतात. अशा वेळेस फक्त एकच गोष्ट करायची असते हम्म. की आपल्याकडे बफ असतो. बफ म्हणजे ते बंडाणा वगैरे आपण बाईकवर वगैरे हो हो घालतो हो हो हो. ते डोक्यामध्ये असतो. तो नेहमी हो. आपण हेड कव्हर करण्यासाठी वापरतो. तर बरोबर. तो सरळ आपल्या फेस कव्हर करायचा. कारण आपण अच्छा. क्लाइम्बिंग करणारा क्लाइंबर कधीही महाराष्ट्रातले किंवा हे तर त्यांनी फुल क्लोथिंग घालूनच क्लाइम्बिंग करावं. फुल क्लाइम्बिंग अच्छा. शूज अच्छा. पाहिजे. ट्रॅक पॅन्ट म्हणा, टी शर्ट्स म्हणा जे काय ते. म्हणजे आपला बॉडी कव्हर राहते. बॉडी आणि पूर्ण कव्हर फेस करून. कव्हर नसतो. कारण शूज घातलेले असं सगळं असतं. हो. तर फेस कव्हर करण्यासाठी मग तो बंडाणा वापरावा किंवा अच्छा. अन्य एखादा स्कार्फ असेल मोठा हा. किंवा मोठा पंचा टाईप असेल तर आपण स्वतःला कव्हर करावं. तो काय एक जवळ ठेवलाच पाहिजे एक म्हणजे त्यांनी. कायम ठेवायला पाहिजे. किंवा मग मधमाशांच्या एक पिशवी येते तर ती हेल्मेटच्या वरून घालता येते, कव्हर करता येते. अच्छा. किंवा ती ठेवावी क्लाइंबरनी. राईट. अच्छा. आणि त्याही पलीकडे ते आपल्या कव्हर करण्यासाठी. हे झालं आपल्या स्वतः बचावासाठी. बरोबर. पण जर मधमाशा उठल्यात तर तिथे आपण जिथे आहोत तिथे जो काही अँकर असेल किंवा जो आपण सेफ पॉइंट आहे तिथं त्यांनी आपल्या स्वतःला सेल्फ राहायचं आणि शांत बसावं. अच्छा. आपली मुवमेंट करून द्यायची नाही. कारण मधमाशांना जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही. करेक्ट. आणि एक मधमाशी जर मारली गेली तर त्यांचा गंध जो पसरतो त्यांनी बाकीच्या मधमाशा अट्रॅक्ट होऊन त्या अटॅक करतात. अरे बापरे. त्याच्यामुळे मधमाशीला कधी मारायचं नाही. आपण फक्त शांत बसणं हाच आपल्यावर पर्याय आहे. बरोबर आहे. म्हणजे रॉक क्लाइम्बिंग करताना किंवा गिर्यारोहण करताना किंवा निसर्गात जंगल ट्रेक पण नॉर्मली ट्रेक करताना पण ह्या सगळ्या काळजी घेतलीच पाहिजे. आणि तिथे कायम तुमचं विविध प्राण्यांशी तुमचा संबंध येणार. म्हणजे पक्षी प्राणी वगैरे ठीक आहे आपल्याला दिसतात, पण बाकी वाईल्ड अॅनिमल्स किंवा स्नेक असं पण गोष्टी दिसू शकतात किंवा अचानक समोर येऊ शकतात, अटॅक होऊ शकतो. तर पूर्ण काळजी करून ते सगळं यशस्वीरित्या केलं होतं.
तिथून क्लाइंबर पण गेला, बाकी टीम मेंबर पण गेले, पण ते थोडंसं मातीच्या घर्षणामुळे त्या रोप घातल्यामुळे ते थोडेसे त्या माती त्याच्यावर पडले, ते पोळ्यावरतीच उठले, ते छोटे 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 दगड दगड पडले. पडले, मातीमुळे ते हे झालं. अच्छा. वाव. आणि एकदा हम्म 2004 साली हम्म एकदा रात्री 10 वाजता एक फोन आला होता हा. की एक युनिव्हर्सिटीची कॉलेजची जी मुलगी होती, हो हो. तिचं नाव शांती शेनाय म्हणून होतं. हा. तर ती मेडिकलची स्टुडंट्स वगैरे, ती मेडिसिन्स बरोबर. वरती बरंच काही करायची, आणि ती पडलेली आहे असं आजोबा डोंगराच्या अच्छा. तिथून. ओ. आम्ही त्यावेळेस मग आमची पूर्ण टीम, सगळे मुंबई पोलीस आणि सगळे लोक होते, हम्म तर आम्ही सगळे निघालो, हम्म तिकडे गेलो. तर तिथे अगोदरच बाकीचे, जसं आम्हाला कळालं तसं बाकीच्या बऱ्याच लोकांना, ग्रुपला कळालं होतं हो की इकडे असं असं घडलंय. हो. तर ते सगळे आले होते. ते तिथं गेल्यानंतर बघितलं तर हे सगळे ओळखीचे होते, कारण ह्याच मुंब्रा नर्सरीमध्ये ते सगळे सरावाला अच्छा यायचे. अच्छा अच्छा, म्हणजे त्यांच्या क्लबची त्याच्यामुळं लोक ते पण पण मग यायची. हा. सगळे इथे आले होते, बरोबर, म्हणजे आणि ओळखीचे ते निघाले सगळे सगळे. संबंध असल्यामुळे मग चांगलं क्या मग बात सगळं आहे. बोलणं वगैरे हा झालं. हा. आणि मग ते डेड बॉडी म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी म्हणजे जेव्हा, ती मुलगी गेली का मुलगी त्याच्यामध्ये? गेलेली होती, आणि एक आजोबा नावाचा डोंगर 204 आहे. आजोबा नावाचा जो डोंगर आहे, अच्छा जो रामायणामध्ये वाल्मिकी ऋषी तिथे राहायचे, की लव कुशाचा अच्छा. जो सीतेचा पाळणा म्हणतात, तो हो 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 सीतेचा हो. जो आश्रम आहे तो तिथे आजोबा पर्वतच्या तिथे आहे. बरं. तर तो सीतेच्या सुळका आहे, तो तिथे ती अशी अच्छा फक्त ट्रेक करायला आली, आणि तिने अच्छा. त्याच्या अगोदर भरपूर ट्रेक केले होते, ओ. पण ते दुर्दैव तिथे पडली. मग ती दुर्दैवाने पडली. व्यवस्थित ते खाली आणून त्यांच्या हम्म घरच्यांपर्यंत पोहोचवली. तर तेव्हा पोलिसांनी विचारलं, बाबा तुम्हाला काय यांच्यावर हे हम्म आहे का, हम्म की बाबा काही अडचण आहे का, किंवा काही हे. ते म्हणले, हम्म बाबा आम्हाला यांच्या मित्रांवर काही आरोप नाही, काय हम्म. नाहीये, उलट त्या लोकांमुळे आम्हाला मुलगी मिळाली. हा. म्हणजे तिचं आणि प्रेत ती सापडलं. नेहमी हा. पहिल्यापासून जायची, हो ना. असं नाही. त्याच्यामुळे म्हणजे एक मला असं एक सांगा सुज्ञ की पालक पण, हो हे महत्वाची गोष्ट हो आहे. ना. कारण म्हणजे तुम्ही ट्रेकिंग करताच, तुम्ही हम्म, वेगळ्या वेगळ्या तुमच्या क्लब थ्रू सगळेजण माउंटेनियर्सचा तुमचा एक ग्रुप आहे, हम्म, तुम्ही रॉक क्लाइम्बिंग करता, प्लस तुमची रेस्क्यू टीम पण आहे, रेस्क्यू टीम पण आणि आहे. तुम्ही असे जे काही अपघात घडतात तर अशा ठिकाणी तुम्ही जाऊन हम्म, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करता, आणि जर काही दुर्घटना घडली असेल तर त्या प्रेत आणणं किंवा हे त्याच्यातही तुम्ही मदत करता. आता खूप मोठी गोष्ट आहे ही. आता आता हम्म सध्या लोणावळ्यामध्ये, नाशिकमध्ये हम्म किंवा पुण्यामध्ये जिथे कुठे ऍक्सिडेंट होतात, हम्म. तर तिकडचे जे स्थानिक जे गिर्यारोहक हो किंवा माउंटेनियर आहेत, तर त्या लोकांना सगळ्यांनी एकत्र येऊन एक माउंटेनिअरिंग रेस्क्यू टीम बनवलेली आहे, की बरं. जी लगेच तुरंत तिथपर्यंत पोहोचते. पोहोचते. आणि आजकाल मोबाईल्समुळे एक फायदा आहे की हो कुठं त्याचं लोकेशन आहे, काय आहे, तर हो. ते तिथपर्यंत पोहोचलं जातं. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे एक तो एक मीडियाचा थोडा फायदा आहे. फायदा आहे. बरोबर आहे पण बरोबर आहे. काही वेळेस गोष्टी अशा घडतात की त्या अ- अ, विपरीत प्रसारामुळे ते माणसांपर्यंत वेगळ्या जातात. बरोबर बरोबर. त्याच्यामुळं कुठलाही प्रचारामध्ये किंवा अडचणीत माणूस असतो, तेव्हा त्यांनी कोणालाही काही कम्युनिकेशन करताना विचार करावा की विचार नेमकं करायला काय आहे. पाहिजे. खरंय. आणि 90% क्लाइंबर लोकांचे हम्म ऍक्सिडेंट्स कमी होतात, हम्म. कारण तो काळजी घेऊन करतो. काळजी घेऊन आणि करतो. जो ट्रेकिंग करणारा असतो किंवा नवीन असतो, हम्म ज्याला माहिती काही कमी असते, हम्म नुसतं पुस्तकामध्ये किंवा फेसबुकवरती किंवा एखाद्या गुगलवरती माहिती घेतात, आणि एखाद्या किल्ल्यावर जातात, हम्म. आणि तिथे मग ते कुठेतरी अडकतात. अडकतात. मग त्याला रेस्क्यू करायची वेळ येते. वेळ मग येते. ते हे शक्यतो माणसांनी करू नये. टाळावं थोडंसं. बरोबर. करू नये अशातला भाग नाहीये. हा. पण दुसरा करतो म्हणून आपण करावं अशातला भाग नाही. असं नाहीये. तुम्ही करा, पण हम्म. व्यवस्थित त्याचा अभ्यास करा, काळजी घेऊन त्याच्या करा. सगळं काळजी घेऊन करा. अभ्यास करून काळजी घेऊन करा. बरोबर आहे. आता ही जी तरुण पिढी आहे किंवा बऱ्याचशा तरुण मुलांना त्यांना हं. माउंटेनिअरिंग शिकायचंय किंवा त्यांना रॉक क्लाइम्बिंगसाठी कुठे जावं असा प्रश्न असेल त्यांच्यासमोर, तर त्यांनी कुठे जायला हवं? अ, कुठे सध्या शिकता येईल त्यांना? सध्या माउंटेनिअरिंग हं, जर शिकायचं असेल, रॉक हं. क्लाइम्बिंग शिकायचं असेल, तर मुंबईमध्ये मुंब्रा नर्सरी आहे. हो. मग पाठीमागच्या बाजूला दिघा म्हणून आहे कळव्यामध्ये, हं, हं. तिकडे रॉक क्लाइम्बिंग होतं. हं. बोरिवली नॅशनल पार्कमध्ये आहे. बरं. आणि हे झालं रॉक क्लाइम्बिंगचं. हां. आणि आर्टिफिशियल वॉल क्लाइम्बिंगमध्ये अच्छा. बोल्डर 21 म्हणून नेरूळला तयार आहे. ओके. तर ती वर्ल्ड कप कॉम्पिटिशन्स होतात त्याच्यावरती, बरं. बोल्डरिंग. अच्छा. आणि मुंबईला सध्या YMCA हं, हं. ग्रँड रोडला एक वॉल आहे. ओके. नंतर पोद्दार कॉलेजमध्ये एक वॉल आहे, बरोबर. आर्टिफिशियल वॉल. आणि एक गोरेगावला आता आहे आहे. चालू. अच्छा. तर हे आर्टिफिशियल रॉक क्लाइम्बिंग, वॉल हां. क्लाइम्बिंग आहे. हां. आणि
मग त्याच्या तिथे व्यतिरिक्त ट्रेनिंग चालतात. त्याच्यामध्ये ट्रेनिंग वगैरे हो. चालतात, चांगले लोक तिथं आहेत येतात. हां. आणि तुम्ही पण मला वाटतं अशा प्रकारचं त्याच्यामध्ये ट्रेनिंग देता. त्याच्यामध्ये आहे चालू. ओके. आणि ह्याच्याही पलीकडे जर तुम्हाला हं. बाकीच्या गोष्टी शिकायच्या आहेत, बरोबर. तर मनालीला माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे हं. आणि उत्तर काशीला नेहरू माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे. हो. JNK ला एक इन्स्टिट्यूट आहे. तर बरोबर. अशा माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जाऊन हं. पुढील जे कोर्सेस आहेत, बेसिक कोर्स आहे, ॲडव्हान्स कोर्स आहे, हो. MOI कोर्स आहे, सर्च अँड रेस्क्यू कोर्स आहे. हं. हे कोर्सेस घ्या, त्याचा अभ्यास करा, त्याचं अभ्यास करा. प्रशिक्षण घ्या, हो. त्याचं कंटिन्युएशन ठेवा. बरोबर. कंटिन्युटी सराव पाहिजे. सराव सरावाशिवाय पाहिजे. कुठलीच गोष्ट साध्य होत नाही. खरंय, खरंय, खरंय. क्या बात आहे. हं. अरे वाह! मस्तच. आणि आता जर काही आता हौशी मंडळी आहेत किंवा हं. मुंबईतली किंवा मुंबईच्या आजूबाजूला हं. किंवा मुंबईतलीच म्हणूया, तर त्यांना जर जॉइन व्हायचं असेल माउंटेनिअरिंग ग्रुप्सला तुमच्यासारख्या, तर त्यांना काय करता येईल? त्यांनी फक्त स्वतःचे आपले शूज आणि बाकीच्या गोष्टी, बेसिक गोष्टी ज्या अच्छा. असतात त्या त्यांनी फॉलो करायच्या. ओके. पण नुसतं हॉबीज म्हणून येऊन उपयोग नाही, उपयोग नाही. की त्याचा खरोखर त्याला आपल्याला जीवनामध्ये हं. उपयोग करायचा आहे, त्याला हं. चांगल्यापैकी नाही, ते कुठेतरी अभ्यास करायचं आहे, करायला तयार आहेत. अभ्यास करायला तयार असतात, पण मग असा ते कोणते करू ग्रुप शकतात. आहेत का? म्हणजे आहेत, त्यांना आहेत तसं. त्यांना आपल्याला सांगता येतील? महाराष्ट्रामध्ये हं. बरेचसे असे, मुंबईमध्ये तर कमीत कमी हं. 8-10 क्लब आहेत की जिथे अच्छा. चांगल्यापैकी क्लाइम्बिंग्स वगैरे होतं. हां, 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 हां. तर सह्याद्री ॲडव्हेंचर्स क्लब आहे. करेक्ट. दुसरं शैलभ्रमर माउंटेनिअरिंग क्लब आहे. हं, हं. नंतर ट्रेकिंगमध्ये तर भरपूर असे क्लब्स आहेत. हो. नंतर पिनॅकल क्लब म्हणून आहे. ओके. चक्रम हायकर्स म्हणून एक क्लब अरे आहे वाह! की जिथं सातत्याने क्लाइम्बिंग हं. होतं. हं. शिवाय गिरिविराज हायकर्स म्हणून क्लब आहे हं. की हं. जे आज कमीत कमी 25-30 वर्ष ही करणारी माणसं आहेत. हां. गिरिविहार हा सर्वात पहिला क्लब आहे मुंबईमधला हां. की ज्याने कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीमधून शिकून त्यांनी स्थापना केली होती. क्या बात! तर ही जी जुनी मंडळी आहे, तर हो, हो. त्यांची हे सगळे रॉक क्लाइम्बिंग आणि बाकीच्या गोष्टी भरपूर केलेल्या आहेत. तर बरं. मुंबईमध्ये असे बरेचसे क्लब आहेत, ज्यांना जिथे सवड आहे किंवा ज्याला जिथे जवळ पडतं त्यांनी तिथलं हे करावं. त्याच्यात काय असं काही हे नाहीये. बरोबर आहे, बरोबर आहे. खरंय, खरंय. आणि व्यवस्थित शिकू चांगल्या गोष्टी शकतात आणि शिकून ते हं. अनुभव घेऊ शकतात माउंटेनिअरिंगचा, नाही का? हं. तर महादेवजी तुम्ही एकतर हे माउंटेनिअरिंग नर्सरीमध्ये आम्हाला तुम्ही इथे येण्याची संधी तुमच्यामुळे मिळाली आणि आम्ही इथे येऊ शकलो आणि तुमची मुलाखत आम्ही घेऊ शकलो. तर खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही पूर्ण वेळ आमच्यासाठी दिला आणि एवढंच नाही तर खूप मोलाचा सल्ला तुम्ही तरुण मुलांना दिला आहे. काय काय ते करू शकतात, तुमचे अनुभव अविस्मरणीय आहेत. तर मला असं वाटतं आपल्याकडे खरं तर वेळ थोडासा कमी आहे आता. तर आपण इथे थांबूया आणि पुन्हा आपण भेटू लवकरच. तुमचे जेव्हा नवीन ग्रुप्स ठरतील, जेव्हा तुम्ही नवीन तुमची धन्यवाद. मोहीम आखाल, तेव्हा आपण पुन्हा भेटू आणि पुन्हा तुमच्याकडनं नवीन गोष्टी समजून घेऊ. तर तोपर्यंत खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार. थँक यू व्हेरी मच. महादेवजी ही पुस्तकं आहेत मी लिहिलेली, वानवळ्याच्या गप्पा आणि द माइंडफुल हार्ट. तर हे आम्ही तुम्हाला देतोय. तर हे तुम्ही वाचा पुस्तकं आणि नक्की आम्हाला अभिप्राय सांगा त्याचा. धन्यवाद. ठीक आहे. आपण इथे ठेवूया. हे एक आमचे गिफ्टिंग पार्टनर आहेत पॉवरआर्म. तर त्यांनी त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये असे गणपती बनवून आपल्याला पाठवलेले आहेत. Our sponsor Rare Chemistry, toxin free and dermatologically tested skin products. स्पेशली तुमच्यासाठी त्यांनी हे पाठवले. आणि हे आमचे गिफ्टिंग पार्टनर कोकण गोडवा फ्रॉम अलिबाग, रायगड. Our attire partner Sui Dori, quad sets with hand embroidery. Our global television partner E-Prasaran Radio and Television programs are seen in 216 countries. Our radio partner Radio Vishwas Nashik. Programs are produced by Mindful Heart Consultancy, Healthy Heart, Healthy Mind. Thank you very much.